महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एएनआय या वृत्तसंस्थेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली। यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप मोठा विजय संपादन करेल असा विश्वास व्यक्त केलाय। तर या निकालानंतर महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी असल्याचं अधोरेखित होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। तसंच मुंबई महापालिका आणि पुण्यातही भाजपची सत्ता येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। मी असं एवढं सांगू इच्छितो की या निकालानंतर पुन्हा एकदा हे अधोरेखित होईल की महाराष्ट्र हा मोदीजींच्याच पाठीशी आहे। भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल, महायुतीच या ठिकाणी राज्य करेल आणि मोदीजींच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय निश्चितपणे एक प्रकारे अधोरेखित करेल महाराष्ट्र कोणासोबत आहे। मला वाटत नाही की काही फार राजकीय परिणाम त्याचे आहेत। बीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू आणि पीएमसी आणि पीसीएमसी पण आम्ही चांगल्या प्रकारे जिंकू। राज ठाकरेंनी प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीनवरती सवाल उपस्थित केला होता। हे यंत्र कोणतं आहे, ते कसं दिसतं हे सुद्धा माहिती नाही असं राज ठाकरे म्हणाले होते। त्यानंतर बीएमसीने घाईघाईत स्पष्टीकरण जारी केलंय। मुंबईमध्ये सरसकट कुठेही पाडू मशीन वापरलं जाणार नाहीये। अपवादात्मक स्थितीमध्ये हे पाडू मशीन वापरलं जाईल। ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे मशीन गरज लागली तरच वापरलं जाईल। ईव्हीएम अचानक बंद झालं किंवा तांत्रिक अडचण आली तरच हे पाडू मशीन वापरण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीनं देण्यात आलंय। डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है, ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है। ये बैकअप रहेगा, इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू। इसकी ज़रूरत शायद ही कहीं पड़ेगी। उन्होंने 140 यूनिट हमारे लिए भेजे हुए हैं, तो ये यूनिट आरओ के पास रहेगा, जैसे बाकी ईवीएम रहते उस तरह से ही रहेगा। राज्य निवडणूक आयोगाचा आणखी एक निर्णय वादग्रस्त ठरलाय। प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची मुभा आयोगानं दिली होती। यावरून राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित केलाय। हा नवा नियम पैसे वाटप करण्यासाठी आहे का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। मतदानाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 पर्यंत मतदारांना भेटू दिलं जातंय, हे याच निवडणुकीला का करतायत असा सवाल त्यांनी विचारलाय। याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली ही काही कल्पना नाही। आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती, जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना का नव्हती। मनसे नेते अविनाश जाधवांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे। 67 उमेदवारांच्या बिनविरोध निवडीच्या विरोधात अविनाश जाधवांनी याचिका दाखल केली होती। याचिकांमधील मागण्या मान्य करता येणार नसल्याचं न्यायालयाने सांगितलंय। यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना मुंबई हायकोर्टाच्या निर्णयामुळे दिलासा मिळालाय। वकील असीम सरोदे यांना कोर्टाकडनं दंड लावण्यात आल्याचीही माहिती आहे। आजची जी आमची याचिका होती नोटा संदर्भात होती। नोटाचं जे बटन आहे त्याचं इम्पॉर्टन्स या विषयावरती याचिका होती आणि त्याच्या बाबतीतली याचिकाही जज साहेब आणि वकील आमचे यांच्यातल्या मिसकम्युनिकेशनमुळे फेटाळली गेली। परंतु जी मूळ याचिका जी माझी आहे ती 19 तारखेला आहे आणि आम्हाला इलेक्शन नंतरही न्याय मिळण्याची अपेक्षा आहे। उद्या मतदानापूर्वी ठाकरे कुटुंबियांनी सहकुटुंब मुंबादेवीचं दर्शन घेतलं। उद्या मुंबईसह 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे आणि यापूर्वी ठाकरे बंधूंनी सहकुटुंब देवीचे आशीर्वाद घेतले। यावेळी राज, उद्धव ठाकरेंसह आदित्य, अमित, शर्मिला आणि मिताली ठाकरे सुद्धा उपस्थित होते। उद्या होणाऱ्या मतदानासाठी मुंबई महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे। उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे। दरम्यान मुंबईमध्ये एकूण 10,231 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत। एकूण 1700 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत। तसंच मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी 64,000पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे। देशातलं सर्वाधिक मोठं मतदान केंद्र हे धारावीतल्या ट्रान्झिट कॅम्प शाळेत आहे। एकाच ठिकाणी जवळपास 42 बूथ आहेत, तर 43,000हून अधिक मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत। अतिशय दाटीवाटीमध्ये असलेल्या या मतदान केंद्रावरती गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडनं खास प्रयत्न केले जात आहेत।
मुंबईच्या चेंबूरमधल्या प्रभाग क्रमांक 152 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडनं पैसे वाटण्यात आल्याचा आरोप ठाकरे सेनेने केलाय. शिंदेंच्या सेनेचे आमदार तुकाराम कातेंची सून तन्वी काते निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकरांनी पैसे वाटल्याचा आरोप शिंदे सेनेवर केलाय. या प्रकरणाचा व्हिडिओ सीसीटीव्हीत चित्रित झालाय आणि एकाला ताब्यातही घेण्यात आलाय. एक बारीक अशी चुरगुळीची 1000-2000 रुपयाची गोळी करतायत, पाठून खिशातून पैसे काढतायत आणि सरळ आतमध्ये देत आहेत. अशा प्रकारे हा फुटेज मिळालेला आहे. त्या दुसरे 2 आरोपी आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी पोलिसांनी तपासात घ्यावं आणि कायद्याने त्याची चौकशी व्हावी. पोलिसी खाक्यामध्ये त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. डोंबिवली नंतर कल्याणमध्येही राजकीय राडा पाहायला मिळाला. कल्याण पूर्वेच्या खडे गोळवली परिसरामध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ काढल्याच्या कारणावरून तुफान हाणामारी झाली. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय. भाजप उमेदवार विकी तरेंसह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात येतोय. मात्र विकी तरेंनी या प्रकरणात आरोप फेटाळून लावलेत. आलेच आणि सीधा मारतो तुम्हाला, इकडनं निघा तुम्ही, असं बोलले. आम्ही बोललो दादा आम्ही पान खायला आलो इथे, हे पब्लिक स्पेस आहे, तुम्ही का आम्हाला हकलतात, आम्ही थांबतो इथं, असं मी त्यांना बोलल्यानंतर त्यांनी एकदमच मारतो तुम्हाला, त्यांनी शिव्या द्यायला लागले, सीधा अंगावर चढले आणि ढकलाढकली करत मारायलाच चालू केले. तो विक्की तरे मतलब खुद आया और सीधा उसने मतलब मारना चालू किया. उसने पहले गाली दिया, मतलब माँ के ऊपर उसने गाली दिया, फिर उसने सीधा मारना चालू किया. तिथं काय झालं की त्यांच्या समर्थकांनी आपल्या जो माणूस होता माझा भाऊ त्याच्यावर तिथली लाकडी उचलली आणि त्याला मारली. तर आपला जो समर्थक होता त्याने त्याच्या हातातून खेचली आणि तो घेऊन चाललेला आहे. फक्त त्याच्याने आपल्याकडून कुणालाही मारहाण केलेली नाही आहे. तर अगर कुणाला मारहाण त्याच्यात झालेली दिसते तर ती चुकीची आहे. त्यांनी कदाचित स्वतःहून ती मारहाण करून घेतलेली आहे आणि ते खोटे आरोप लावत आहेत की आपण असं काही केलेलं आहे. बदलापूरमध्ये तर भाजपच्याच 2 कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय. भाजप कार्यकर्ते नयन मुठेंच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. सूरज मुठे आणि त्याच्या साथीदारांनी तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. सूरज मुठेंचा बदलापूरच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पराभवाला नयन मुठे जबाबदार असल्याचा आरोप करत कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा बदलापूरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. भिवंडी महानगरपालिका अंतर्गत 90 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि एकूण 438 उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहे. त्यापैकी 6 उमेदवार बिनविरोध निवडून आले. मीरा भाईंदरमध्ये पेणकरपाडा परिसरामध्ये शिवसेना उमेदवाराच्या नावाने पैसे वाटल्याचा आरोप झालाय. रिया म्हात्रेंच्या नावाने महिलेने पैसे वाटले. पैसे वाटणारी महिला ताब्यात, तर रोकडही जप्त करण्यात आली. वसई फाट्यावरती बहुजन विकास आघाडी आणि मनसे कार्यकर्त्यांनी काही जणांना पैसे वाटताना पकडलं. पोलिसांनी रोकड जप्त करत एकाला ताब्यात घेतलं. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रकरणाची चौकशी करत सखोल चौकशी करण्याची मागणी मनसेने केली. उद्या महापालिकेसाठी मतदान होणार आहे. पुणे शहरामध्ये एकूण 41 प्रभाग आहेत. यापैकी 40 प्रभाग 4 सदस्यांचे आहेत आणि 1 प्रभाग 5 सदस्यांचा आहे. त्यामुळे मतदान करताना मतदारांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका परिसरामध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं तब्बल 19 वॉशिंग मशीन जप्त केले. पिंपरीतल्या रहाटणी परिसरातल्या गणराज कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ छापा टाकत वॉशिंग मशीन जप्त केली. या प्रकरणी भरारी पथकाचे प्रमुख राहुल निकम यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. 12 जानेवारीची ही घटना आहे आणि पुढचा तपास सुरू आहे. पुण्यातल्या कात्रजमधल्या प्रभाग क्रमांक 40 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मतदारांना चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंनी हा आरोप केलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश कदम यांनी गाडीतून चांदीच्या वाट्या दिल्याचा दावा मोरेंनी केलाय. संबंधित गाडीमध्ये प्रचार पत्रिका आणि मतदार याद्याही असल्याचा आरोप आहे. या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढचा तपास करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्येही उद्या मतदान पार पडणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीन्स आणि साहित्याचं वाटप करण्यात आलंय.
8 क्षेत्रीय कार्यालयातनं 2064 मतदान केंद्रांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी 7162 EVMs वाटण्यात आली आहेत. शहरामध्ये 128 जागांसाठी 692 उमेदवार रिंगणात आहेत. सोलापुरामध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप करण्यात येतोय. प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांचा मुलगा प्रेम गायकवाड यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या संदर्भातील व्हिडिओ काँग्रेसने व्हायरल केलेला आहे. भाजप कार्यकर्ते पैसे वाटताना पकडल्याचा दावा सुद्धा काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी केलाय. या प्रकरणी भाजपवरती आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठीची पूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. 595 मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रिया होईल आणि आज या केंद्रांवर आणि इतर ठिकाणी साहित्याचं वाटप मतदान कर्मचाऱ्यांना करण्यात आलंय. कोल्हापुरामध्ये 20 प्रभागातील 81 नगरसेवक पदासाठी निवडणूक होतीये आणि त्यासाठी 500हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. मतदान कर्मचाऱ्यांनी या साहित्याची खातरजमा करून घेत हे साहित्य ताब्यात घेतले. पुढची बातमी बघूयात. जालना महानगरपालिका निवडणुकीसाठी 291 मतदान केंद्रावरती उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 2,45,929 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची जय्यत अशी तयारी प्रशासनाकडून होताना पाहायला मिळते. आपण पाहतोय की अशा प्रकारे ही सगळी तयारी होते. त्या बूथवरती ही सगळी मतदान यंत्र रवाना होणार आहेत. खरं तर आज मकर संक्रांतीचा सण आहे, मात्र लोकशाहीचा हा उत्सव अगोदर साजरा करताना आपल्याला ही सगळी कर्मचारी पाहायला मिळत आहे. जवळपास 2,45,000 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 291 मतदान केंद्रावरती 1400 बॅलेट युनिट असणार आहेत आणि जवळपास 350 कंट्रोल युनिट असणार आहे. ही सगळी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. थोड्याच वेळात ही सगळे बॅलेट युनिट कंट्रोल युनिट ही त्या बूथवरती रवाना होणार आहेत. आपल्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी रामदास दौंड आहेत. दौंड साहेब, कशी तयारी झालेली आणि हे किती वेळा सगळं आटोपलं असेल? जालना शहर महानगरपालिकाच्या निवडणुकीचा आज सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. तो म्हणजे सर्व मतदान जे कर्मचारी आहेत त्यांना साहित्य वितरित करणे. या ठिकाणी आपण या पेंडॉलमध्ये 8 टेबल लावलेले आहेत. 8 टेबलवर सर्व जे मतदान कर्मचारी आहेत त्यांना CU BU याचं वाटप होतं आहे. त्यासोबतच त्यांना जे इतर साहित्य आवश्यक आहे, वेगवेगळे घोषणापत्र आहेत, वेगवेगळे लिफाफे आहेत, अहवाल देण्याचे नमुने आहेत, ते देखील आपण त्यांना या ठिकाणी वाटप करतोय. प्लस जे अधिकारी कर्मचारी महानगरपालिकेमध्ये मतदार आहेत, ज्यांची नियुक्ती केलेली मतदान केंद्रावर, त्यांना या ठिकाणी तुम्ही पाहत असाल पोस्टल वोटिंग सेंटरची देखील आपण फॅसिलिटी उपलब्ध करून दिली. म्हणजे त्यांचा कोणाचाच मतदानाचा हक्क आपण डावलून घेत नाही. सगळ्यांना मतदानाची पण सुविधा या ठिकाणी केली आहे. आणि हे मतदान कर्मचारी आज मतदान केंद्रावर रवाना होतील आणि उद्या 6:30 वाजता जी मतदानाची प्रक्रिया आहे ॲक्च्युअली ती चालू होणार आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. जालना महानगरपालिका. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. 115 जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठी 859 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शहरातील 24 मतदान केंद्रावरील 42 बूथ संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र CCTV लावण्यात येणार असून त्याचं थेट प्रक्षेपण पाहता येणार. मकर संक्रांत हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण. आज हळदी कुंकू आणि वाण लुटण्याची प्रथा आहे. मात्र सणाच्या दिवशी इलेक्शन ड्युटी असलेल्या संभाजीनगरमधल्या महिला कर्मचाऱ्यांनी EVM वाटप केंद्रातच मकर संक्रांतीचा सण साजरा केला. एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि वाण देत हातात EVM देतात. नागपूरमध्ये संक्रांतीनिमित्त हॉट एअर बलूनद्वारे मतदानाचा संदेश देण्यात आलाय. स्वीप उपक्रमाअंतर्गत मनपाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. पालिकेच्या वतीने ईश्वर देशमुख मैदानावरती बलून फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. अमरावतीमध्ये महानगरपालिकेने शांतिनिकेतन शाळा इथे थीमॅटिक मतदान केंद्र उभारले. हे मतदान निसर्गाच्या थीम अंतर्गत तयार झाले. अमरावतीच्या बेलापुरामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये राडा झाला. पैसे वाटण्याचा आरोप असल्यावरनं भाजप आणि युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरासमोर पैसे वाटल्याचा आरोप झालाय आणि व्हिडिओही व्हायरल झाले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.